तर हिंगोली जिल्ह्यात काल झालेल्या मुसळधार पावसानं कयाधू नदीला पूर आला। कळमनुरी तालुक्यातील शेवाळा गावातील जवळपास 30 घरांमध्ये रात्री पुराचं पाणी शिरलं। सकाळपासूनच पाऊस थांबलाय, पण पुराचं पाणी ओसरलेलं आहे ते हळूहळू ओसरतंय। परंतु ज्या घरांमध्ये पुराचं पाणी शिरलं होतं त्या घरातील साहित्याचं मोठं नुकसान झालंय। सगळे धनधान्य वाहून गेलंय, सडून गेलंय। अनेक साहित्य होती किचन किंवा हॉल मधली ती सगळी खराब झालेली आहेत। धान्य पूर्णपणे भिजलंय। सकाळपासून या नागरिकांनी घरातील गाळ आणि चिखल धुवून काढायला सुरुवात केलेली आहे। हिंगोली जिल्ह्यात काल सकाळपासून मुसळधार पाऊस होता आणि या पावसामुळे कयाधू नदीला मोठा पूर आला होता। या पुरामुळे रात्री शेवाळा गावातील काही घरांमध्ये जे आहे ते पुराचं पाणी गेलं होतं आणि आपण बघतो की मी शेवाळा गावातील गिरगावकर कुटुंबियांच्या घरी आहे। या घरामध्ये कशा प्रकारे संपूर्ण या पुराचं पाणी साठल्यामुळे इथपर्यंत पाणी आलं होतं आणि या घरामध्ये सगळी ओल आहे। आता जवळपास आता दुपार व्हायला आली आहे, 11 सव्वा 11 वाजत आहेत, परंतु हे घर आता स्वच्छ केले। या घरामध्ये संपूर्ण गाळ होता। हा गाळ चिखल जो आहे तो या कुटुंबियांनी धुवून स्वच्छ केलाय। आपण बघतोय कशी परिस्थिती होती पुरामुळे। ते इकडे देखील या कुटुंबियांचे घर आहे, कच्च्या स्वरूपाचे घर आहे गिरगावकर कुटुंबियांचं। त्यांनी आता सकाळी हे घर स्वच्छ केलंय। अजून देखील जे आहे ते गिरगावकर जे आहेत त्यांचं काही ना काहीतरी काम सुरूच आहे स्वच्छता करण्याचं। पलीकडे आपण जर पाहिलं तर या घराच्या पाठीमागूनच या घराच्या परसद्वार आहे, मागचं द्वार, आणि पलीकडे ती दिसते ती अजूनही कयाधू नदी वाहते आहे। याच कयाधूला जो आहे तो मोठा पूर आलेला आहे। रात्री पुराचं पाणी कशा प्रकारे या घरात आलं होतं याची स्थिती जी आहे ती आपण इथं बघू शकतो। इकडच्या बाजूने या घरामध्ये आणि इतरही घरामध्ये या पुराचं पाणी शिरलं होतं। या पुराच्या पाण्यानं जो आहे तो या लोकांचा, या नागरिकांचा संसार उघड्यावर आल्याची स्थिती आहे। आपल्यासोबत हे दादा आहेत, गिरगावकर आहेत हे दादा। रात्री किती पूर होता, घरामध्ये किती पाणी आलं होतं? घरामध्ये कमीत कमी आमच्या छाती एवढं पाणी होतं घरामध्ये। यायचं काही गुंजाईशच नव्हती घरामध्ये। मी जेव्हा दरवाजे उघडून गेले आमचे, त्याच्यामुळे येऊ शकलो नाही। जेव्हा पाऊस चालू झाला तेव्हा आम्ही काहीच करू शकलो नाही। एवढा झपाट्याने पाऊस पूर आला की आम्हाला काही हलवायचे सुद्धा काही चान्स भेटला नव्हता। काय काय साहित्य तुमच्या याच्यामध्ये भिजलं किंवा वाया गेलं? गहू, तांदूळ, डाळी, हे सगळं, हळद, मीठ, चटणी सगळं आम्ही आत्ता इथं वाट पाहून म्हणलं येतात कोणी, नाही येतात काय सांगा म्हणून फेकून दिलं बाहेर। त्यांनी ते भिजलेलं सर्व साहित्य याच कयाधूमध्ये फेकलं, कारण ते सर्व सडायला आलं होतं। आपण बघतोय हे यांचं जे आहे गिरगावकरांचं घर आहे, आता हे स्वच्छ केलंय। या ताई आहेत, गिरगावकर ताई, देवाची पूजा करतायत त्या। ताई, रात्री कसा होता पूर? किती पाणी होतं घरामध्ये? आता तर घर स्वच्छ दिसतंय। हो, खूप पाणी होतं घरामध्ये। स्वच्छता केली आम्ही। आम्हाला खाया पियाला काहीच नाही आतापर्यंत। आमच्या घरात खूप नुकसान झालं। गहू, तांदूळ, रेशन जे घरात होते ते खराब झालं, आम्ही फेकून दिलं। आमच्या लेकराचे लहान लहान वह्या, पुस्तकं, कपडे सगळं भिजून टाकून दिलं। आता आम्ही उपाशी आहोत कालपासून। रात्रीची झोप नाही की खायला पियाला काहीच नाही। आता प्रशासनाला मागून आम्ही खूप गेली दरवर्षी हेच व्हायलं। आता देवाला तरी काहीतरी मागावं म्हणून देवापाशी बसली। देवपूजा करायला उशीर झाला खूप। पुराणे जे आहे ते यांची फारच म्हणजे दयनीय अवस्था झाली आहे। प्रशासनाने यांची मदत करावी। त्या म्हणतात की त्यांना ताप देखील आलाय। आरोग्य प्रशासन देखील आता या गावात येऊन या नागरिकांची आरोग्य तपासणी करायला हवी, त्यांना सर्व जी आहे ती मदत द्यायला हवी। मनीष खरात, न्यूज 18 लोकमत, शेवाळा, हिंगोली।